नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांपूर्वी त्याबाबत एक राजकीय विश्लेषणाचा आणि साधारणतः भविष्यात काय कल येऊ शकतो त्या व्हिडिओचं शीर्षकच असं होतं, ही निवडणूक देशाच्या राजकारणातली दिशा आणि दशा ठरवणारी निवडणूक असेल. मी त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे राजकीय विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जे काही 91-92% मतदान झालेलं आहे आणि भविष्यात दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा तेवढंच मतदान झालं तर हा पूर्णपणे स्विंग आउट बीजेपीच्या फेवरमध्ये जाईल आणि साधारणतः 200च्या आसपास बीजेपीची सीट येऊ शकतात. आणि त्यामध्ये मी अगदी स्पष्ट म्हटलं होतं की सत्ता परिवर्तन तिथे मला तरी वैयक्तिकरित्या वाटतंय. राजकीय जे काही मी अनेक राज्यांमध्ये फिरत असतो, जनतेचा कौल घेत असतो, राजकीय इतिहास सगळा आकलनातून मी एक साधारण त्याचं विश्लेषण केलेलं होतं आणि मला अगदी सांगायला आनंद वाटतो. राजकीय विश्लेषणाचा साधारणतः आपण मित्रांमध्ये नेहमी बोलताना किंवा अशा पैज किंवा ह्या लावत असतो किंवा चर्चा होत असते, सांगत असतो, परंतु एखाद्या इलेक्शनचा पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती राजकीय विश्लेषण करून त्याचा अंदाज भविष्य किंवा भाकीत वर्तवलेलं होतं आणि मला अगदी खूप मगाशी म्हटल्याप्रमाणे आनंद वाटतो की मी जो काही भाकीत केलं होतं त्याच्याशी जुळणाराच रिझल्ट आज आपल्याला पश्चिम बंगालच्या निकालांवरून दिसत आहे. मित्रांनो, मी तेव्हा सांगितलं होतं की 2 प्रकार त्यामध्ये होते. जास्त पद्धतीचं झालेलं मतदान हे नक्कीच राजकारणामध्ये राजकीय सत्तेच्या विरुद्ध असतं, तो एक अंदाज असतो. दुसरी एक गोष्ट अशी होती की ममता जरी कुशल प्रशासक असल्या, त्यांची प्रशासनावर गेल्या 15 वर्षापासून प्रचंड पकड होती, परंतु त्यांनी जो नारा दिला होता मा माटी माणूस, यापासून या अजेंड्यापासून त्या कुठेतरी दूर गेलेल्या होत्या हे जनतेमध्ये दिसत होतं. त्याच्याच विरुद्ध भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने बूथ लेवल पर्यंत टीम वर्क करून तिथल्या लोकांना इलेक्शनच्या रिझल्ट नंतर गेल्या इलेक्शनच्या वेळेला 2 मेला निकाल लागलेला होता आणि लगेचच प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी असेल किंवा हिंदुत्ववादी विचाराची लोक असतील त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले होते, पोलीस केसेस झाले होते. परंतु गृहमंत्री अमित जी शहा यांनी तिथे बसून तळ ठोकून तिथल्या जनतेला विश्वास दिला की तुम्ही निर्भय होऊन मतदान करा. पॅरामिलिटरी फोर्सेस उतरवले होते की कुठलाही निकाल लागो, परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारे उद्या तृणमूल जरी जिंकली तरी तुम्ही समजा काही प्रमाणात मतदानाला मोठ्या प्रमाणावर बाहेर निघाला तरी तुम्हाला हिंसाचार होणार नाही, तुम्हाला आम्ही प्रोटेक्शन देऊ. मोदींनी जे काही ग्राउंड लेवलवर जाऊन, माननीय मोदी साहेबांनी जे काही ग्राउंड लेवलवर जाऊन तिथे लोकांना भरोसा दिला, ती झालमुरी ती जी आपण म्हणतो झालमुरी, त्या पद्धतीत सामान्य ठेल्यावरती जाऊन भेळ घालली, तुम्हाला अभय दिलं, सगळ्या केंद्राच्या योजना लागू करू, ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून बंगालच्या जनतेने खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. तेव्हाही मी म्हटलं होतं की मीडियाच्या समोर ओपनली असं कोणी बोलणार नाही, परंतु अंडर करंट हा निश्चित होता. राजकीय विश्लेषण किंवा राजकीय तज्ज्ञांच्या त्याच्यामधनं सुद्धा अचूक नजरेतून काही ठिकाणी मिस आउट झाले, पण काही ठिकाणी बोलत होते आणि मी ते विश्लेषण मध्ये म्हटलेलं होतं. मला आज आनंद वाटतो की माझं विश्लेषण पहिल्यांदाच मी केलेला प्रयत्न होता आणि जे विश्लेषण अगदी अचूक ठरलं. मी जो व्हिडिओ केला होता त्याच्यावरती अनेक कॉमेंट्स आल्या होत्या की बाबा चांगलं विश्लेषण केलेलं आहे. माझ्या मित्रांनी किंवा अनेकांनी त्या गोष्टीवरती, काही जणांनी नाही ममता बॅनर्जींचं सरकार येईल, विश्लेषणामध्ये काहीतरी जरा आम्हाला बरोबर वाटत नाही, असे सुद्धा फोन आले. परंतु आज आपलं विश्लेषण चांगल्या पद्धतीने ठरलं, योग्य निघालं. 205 जागा, 206 जागा बीजेपीच्या आलेल्या आहेत. बीजेपी आता चांगल्या पद्धतीने तिथे सरकार करेल आणि हिंदू अस्मिता, सनातन धर्माचं तिथे मोठ्या प्रमाणावर रक्षण होईल असं तिथल्या मतदारांनी जो कौल दिलाय, त्यांच्या अपेक्षा आहेत आणि बीजेपी
या अपेक्षांवर पुढे उतरते का, या कसोटीमध्ये पास होते का, येणारा भविष्य काळ सांगेल. आपण हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितला. हा सुद्धा जर व्हिडिओ आता आपल्याला आवडला तर त्याला लाईक करा, त्याच्यावरती आपल्या कॉमेंट टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.